त्यांना धक्के मारून बाहेर काढा. एक मिनिट. जोपर्यंत माझं बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. अरे त्याचं काय ऐकतोयस? हात पकडा आणि हाकलून दे त्याला. सोड मला. चलन मला कळलंच पाहिजे ही नोकरी मला का मिळत नाहीये. सोड मला. सोडणार नाही मी तुम्हाला. लक्षात ठेवा मीडियामध्ये जाईन मी. सोडा मला. सोडा. चल बोल ना. ठीक आहे सोडा. बॅग घे तर. चल बाहेर हो. बघून घेईन एकेकाला. जा काय बघायचं बघ. ठेव जा आणि आज आईश कर. ठीक आहे मॅडम. काय करू? एक फोन करून बघू का तन्मयला? अजूनही पत्ता नाहीये तन्मयचा. एवढा वेळ इंटरव्ह्यू चालू असतील. काय करू? काय झालं असेल? तन्मय फोन का उचलत नाहीये? तन्मय तन्मय हॅलो. अरे असा का बसलायस तन्मय? तन्मय अरे काय झालं? तू काही बोलत का नाही आहेस? आणि आता तो इंटरव्ह्यू त्याचं काय झालं? ती नोकरी त्यांनी दुसऱ्याला दिली. ओ गॉड. हे लोक असं कसं करू शकतात? याला काय अर्थ आहे? बरं तू किती कॉन्फिडंट होतास या जॉब बाबत. काल आपली भेट झाली तेव्हा तू किती पॉझिटिव्ह वाटत होतास. मग असं कसं? काल जेव्हा मी तुला ह्या कंपनीचं नाव सांगितलं तेव्हा तू आज इथे भेटायला येणार आहेस हे नाही सांगितलंस. म्हणजे मला कळलं नाही तुला काय म्हणायचंय. मला हे म्हणायचं आहे की मी जेव्हा तिकडे येणार होतो तेव्हाच तू तिकडे कशी होतीस? अरे मी तुला बोलले ना तिथे की माझे क्लायंट होते त्यांना भेटायला आले होते. एक मिनिट. तुला असं तर नाही वाटत आहे ना की माझ्या सांगण्यावरून त्यांनी तुला नोकरी द्यायचं नाकारलं? मी असं म्हटलंच नाहीये. पण ते तुझे क्लायंट आहेत हे काल का नाही सांगितलं? अरे सांगितलं नाही कारण ती कंपनी माझी क्लायंट नाहीच आहे ना. त्या कंपनी मधले एक मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ज्यांची केस आमच्याकडे आहे. आणि तू जेव्हा बोललास तेव्हा मला स्ट्राईकच झालं नाही की हे तुला सांगावं. पण तन्मय तू असं का बोलतोयस? म्हणजे तुला नोकरी मिळू नये यासाठी मी का प्रयत्न करीन? तू माझा जवळचा मित्र आहेस आणि तुझ्याबद्दल असं नेगेटिव्ह काहीतरी मी का करू? मला सांगायचं नव्हतं पण इनफॅक्ट मीच तुझ्यासाठी एक जॉब ऑफर आणला होता. आरोहीला सांगितलं तर तिला आवडलं नाही, पटलं नाही, म्हणून मग तो विषय मी तुझ्याजवळ काढलाच नाही. तू माझ्या प्रपोजलचा विचार करावास असं मला वाटतं. म्हणजे मी जर एक फोन केला ना तर तुझा जॉब उद्यापासून पक्का. मला वशिल्याने नोकरी नकोय. अरे वशिला कसला आलाय त्यात?
माझा मित्र आहे तो, म्हणून तुझं नाव सजेस्ट करणार आहे त्याला. मला जर ती नोकरी मिळाली तर माझ्यासारखा अजून कोणतरी दुःखाल. तन्मय, पण असं बोलून. नंदिनी, तू माझी खरी मैत्रीण असशील तर माझा हा नकार समजून घेशील. ठीक आहे, मला मान्य आहे. मला तुला दुखवून कुठलंही काम करायचं नाही आणि तुझ्यासारखा मित्र गमावणं मला परवडणार नाही. फक्त मला एक प्रॉमिस हवाय तुझ्याकडून. हा नकार तू स्पोर्टिंगली घेशील, पुन्हा प्रयत्न करशील नवीन जॉब मिळवण्यासाठी. तुझ्याकडे टॅलेंट आहे, तू मेहनती आहेस तन्मय, तुला कुठलाही जॉब लगेच मिळेल. And now cheer up. Come on. प्लीज घरी लवकर जा, आरोही वाट बघत असेल तुझी. बाय. अजून पत्ता नाहीये तन्मयचा. साधा एक फोनही केला नाही त्याने. बरं, मी फोन करते तर फोन सुद्धा उचलत नाही. काळजी वाटायला लागली मला आता. तन्मय, काय रे, काय झालं? केवढा उशीर तन्मय? मी केव्हाची फोन करते तुला. हा, काय झालं? काय म्हणाले ते? तन्मय, सांगशील का मला काय झालंय? अगं, त्यांनी मला तन्मय, सिक्युरिटी, सिक्युरिटी, त्यांना धक्के मारून बाहेर काढा. तन्मय, हे घे, पाणी पिऊन घे. नकोय मला. तन्मय, काय झालंय? समजतात काही लोक. नोकरीची शाश्वती देतात काय आणि मग नंतर शब्द फिरवतात काय. अगं, एक फालतू कारण दिलं मला आणि नकार दिलाय. नाही, 8 दिवसात नोकरी मिळवली ना तर नावाचा तन्मय नाही मी. तन्मय, काय झालंय? मला नीट सांगशील का प्लीज? काय होणार? काल इंटरव्ह्यू घेताना तर माझं खूप कौतुक करत होते आणि आज गेलो तर मला कळलं की दुसऱ्याच माणसाला नोकरी दिली, तेही वशिल्यावर. काय? असं कसं करू शकतात ती माणसं? असंच केलंय त्यांनी आरोही. आणि मी त्यांना जाब विचारला तर सिक्युरिटीला बोलून मला धक्के मारून बाहेर काढ. असं वाटत होतं ना त्यांना. तन्मय, 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 शांत हो. बघू आधी. हे बघ, त्यांच्यावर चिडचिड करून काय होणार आहे? काही फायदा आहे का? उलट त्याचा त्रास तुलाच होईल आणखी. तन्मय, मी समजू शकते तुला या सगळ्याचा किती त्रास होत असेल. छान स्वप्न पाहिली होतीस तू आणि त्याशी एका क्षणात. नाही, नोकरी करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्या लोकांमुळे मी ते उद्ध्वस्त होऊ देणार नाही. अजून 4 ठिकाणी मी माझी CV पाठवली आहे. त्यांच्याशी फोनवर बोलेन आणि जाईन तिकडे. अजून 10 ठिकाणी माझी माहिती पाठवेन. पण त्यांनी जे ऑफर केलं होतं ना त्यापेक्षा चांगली ऑफर मिळवून दाखवता येईल का बघ. नक्की तुला याहीपेक्षा चांगली ऑफर मिळणार आहे. तन्मय, हे बघ, मला तर वाटतं ना तन्मय, याहीपेक्षा चांगली नोकरी तुझ्या नशिबात आहे म्हणून हे सगळं घडलं. ते म्हणतात ना, जे होतं ते भल्यासाठीच होतं. बरं, तू फ्रेश होऊन घे. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा आणते. आलेच.
नंदिनी, याआधी तुला बरंच समजावून झालंय. आता पुन्हा एकदा सांगतो, का त्या तन्मयच्या मागे लागलीस? अगं तुला वाटतो तेवढा सरळ पोरगा नाही तो. पण सरळ साध्या गोष्टींचं मला कधीच कौतुक नव्हतं पप्पा. सोप्या गोष्टी करण्यासाठी माझा जन्मच झालेला नाहीये. मला जे हवं ते मी मिळवते. नाही एक दिवस त्या आरोहीला हरवून तन्मयला माझ्या बाजूनी केलं ना, तर नावाची नंदिनी नाही. नंदिनी, तू त्या तन्मयची नोकरी घालवून काय साध्य करणार आहेस? हा, अगं तू एक नोकरी घालवशील, तो 10 ठिकाणी अर्ज करल. करू दे ना, मग त्यांनी काय करायचं हे तो ठरवेल. पण मी माझे प्रयत्न सुरूच ठेवणार. पप्पा, तो मला माझ्या जवळ जास्तीत जास्त वेळ राहायला हवाय आणि म्हणून त्याला मी सांगीन तिथेच नोकरी करावी लागेल. पप्पा, आज ना उद्या तेच घडणार आहे. आता तुम्ही बघाच मी अजून काय काय करते ते. आई अंबाबाई, तन्मयने आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचं ठरवलंय. त्याला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे आई. त्याचा धीर खचू देऊ नकोस, कारण तन्मय जर आता खचला तर त्याला आता पुन्हा उभं राहणं खूप अवघड होऊन बसेल. मला तन्मयला थकलेलं हरलेलं नाही बघायचंय. त्याचं भविष्य आता तुझ्या हातात आहे आई. तूच त्याला योग्य तो मार्ग दाखव. काय झालं तन्मयला? नाही काय बोलला काय तो? सकाळी आज तन्मय जिथे इंटरव्ह्यू साठी गेला होता हा. तिथे त्याच्या नोकरीचं काहीच झालं नाही. मला ना काही समजेनासं झालंय आनंदा. हे बघ आरू, तू टेन्शन नको घेऊस. म्हणजे नशीब जेव्हा एक दरवाजा बंद करतो ना, त्याच टायमाला तो दुसरी संधी निर्माण करतो असं बोलतात. तन्मयला दुसरा जॉब, चांगला जॉब नक्की भेटेल बघतो. आणि मला असा बोलायचा होता काय, नंदिनीच्या ओळखीने जर का तन्मयला त्याचा पूर्ण मान ठेवून जर का चांगला जॉब भेटत असेल, मग त्याच्यावर विचार करायला प्रॉब्लेम काय आहे? आनंदा, म्हणजे कसं आहे माहित आहे ना आरू, नोकरी देणारा आणि नोकरी करणारा या दोघांना पण एकामेकांची गरज असतेच ना. आणि तन्मयला काय फुकटचा बसून कोणी पैसा देणार नाही. म्हणजे बघा, तुम्ही दोघं पण ह्याच्यावर विचार करा. आनंदा, तू सुचवलेला पर्याय चुकीचा नाहीये. हा. आणि तुझा हेतूही वाईट नाहीये. पण आता तन्मयच्या स्वाभिमानाला ठेच पोचेल अशी कुठलीही गोष्ट आपण नको त्याला सांगायला. माझा त्याच्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि त्याला योग्य तो मार्ग नक्कीच सापडेल. आरोही, आरोही, काय रे तन्मय, काय झालं? हे बघ, या कंपनीने मला स्वतःहून जॉब ऑफर केली. स्वतःहून म्हणजे तू इथे अप्लाय केलं नव्हतंस? अगं नाही, कधीच नाही केलं. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे तन्मय. हे बघ, त्यांनी इंटरव्ह्यू साठी बोलवलं ना की तू जाऊन ये तिथे. अगं आरोही, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि मला याच्यातलं काही एक्सपिरियन्स नाहीये. पण त्यात काय झालं तन्मय? अरे म्हणजे वेगळं काहीतरी करून बघायला काहीच हरकत नाहीये ना. अशी कितीतरी जण असतात जी अचानक त्यांची करिअरची लाईन बदलतात. असं समज की तुझ्या नशिबात वेगळं काहीतरी घडणार आहे. म्हणजे या जॉब ऑफर मधून भरपूर यश मिळणार असेल तुला. तू बरोबर म्हणतेस. मी भेटतो त्यांना, पण आधी त्यांच्या मेलला रिप्लाय करतो. आणि जोपर्यंत अपॉइंटमेंट लेटर हातात येत नाही ना, तोपर्यंत कुणाला काही सांगणारच नाही.
म्हणजे तू मलाही नाही सांगणार? अगं तुला न सांगून कसं सांगणार? मी बाहेरच्या लोकांबद्दल बोलतोय. बाहेरच्या म्हणजे? म्हणजे नंदिनी. नंदिनी? तिचा काय संबंध आहे या सगळ्याशी? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. अगं ज्या नोकरीसाठी मला नाकारण्यात आलं तिथे मला नंदिनी भेटली. माहित नाही, मे बी ती तिच्या कामासाठी आली असेल, पण तिचं तिथे येणं जरा खटकलं. का? नंदिनीने माझ्यासाठी आणलेला जॉब आणि ज्या जॉबचं जवळपास सगळं काय नक्की झालेलं असताना त्यांनी मला नकार दिला. इथे मला जरा शंका. तन्मय, अरे कदाचित योगायोग असू शकतो ना हा. म्हणजे खरंच ती नंदिनी तिच्या कामासाठी तिथे आली असेल. आणि तसंही तुझ्या नोकरीत अडखाटी आणून तिला काय मिळणार आहे? माहित नाही, पण हातातोंडाशी आलेला घास गेला हे खरं. तन्मय, तू रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू तुला? हा बोल. नाही म्हणजे नंदिनीने आणलेल्या जॉब ऑफरचा पर्याय म्हणून विचार करायला काय हरकत आहे? का रोहित, तू हे बोलतेस? हे बघ, मला कुणाच्याही शिफारसची गरज नाही आणि नंदिनीची तर नाहीच नाही. हो तन्मय, पण तू आईंच्याही मनाचा विचार कर ना एकदा. म्हणजे त्यांना काहीच न सांगता मी नंदिनीला सरळ नकार दिला आणि हे अजिबात पटलं नाहीये त्यांना. आरोही, अजून वेळ लागला तरी चालेल, पण मी माझ्या हिमतीवरच नोकरी मिळवणार. आणि हे मी आज नंदिनीलाही सांगितलं. माहित नाही का, पण या नंदिनीपासून आपण चारात लांबच राहूया. आपण सामान्य लोक आहोत. ह्या असल्या लोकांशी फक्त हाय बाय पुरतं संबंध ठेव, बस. ठीक आहे तन्मय, आता तू म्हणतोस म्हटल्यावर प्रश्नच मिटला. आणि आता आपलं ठरल्याप्रमाणे तुला जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत कोणाच जवळ काही बोलायला नको. तन्मय, मी फक्त जाणून घेत होते की नंदिनीच्या ऑफर बद्दल तुझं काय मत आहे. येस मिस्टर पारखी, हे तुमचं ऑफर लेटर. थँक्यू सर. सॉरी टू आस्क यू सर, पण एकाच इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही मला सिलेक्ट केलं आणि ऑफर लेटर दिलं. त्याचं काय ना मिस्टर पारखी, अपॉइंटमेंटला बोलावण्याआधी आम्ही कॅन्डिडेटचा डेटा तपासून बघतो. रिक्रुटमेंटसाठी सोपं जातं. मग कधी जॉईन करताय तुम्ही? उद्यापासून. तुम्ही म्हणत असाल तर आतापासून. एक मिनिट. हा जॉब स्वीकारण्याच्या आधी तुम्हाला एक अग्रीमेंट साइन करायला लागेल. अग्रीमेंट? ज्याच्यामध्ये कंपनीने तुमच्यासाठी घालून दिलेले अटी आणि नियम असतील. आणि त्यातली महत्वाची अट असेल ती प्रोबेशनची. सर, तुम्ही मला ती अट सांगू शकाल? तुमचं प्रोबेशन 1 वर्षाचं असेल आणि ह्या पिरियड मध्ये तुम्हाला एकही दिवस सुट्टी घेता येणार नाही. आणि त्या उपरही तुम्ही सुट्टी घेतली तर तुम्हाला महिन्याचे 4ही रविवार भरून काढावे लागतील. हो अत्तू, बरं तुझी तब्येत कशी आहे? थंडी खूप असेल ना ग तिकडे? हो ना. बरं मला सांग, औषधं वेळेत घेतेस ना ग? इथे सगळं व्यवस्थित आहे. हो, अप्पू सुद्धा मजेत आहे. तू नको करूस इथली काळजी. तू फक्त स्वतःची काळजी घे आणि तीर्थयात्रेहून निघालीस की फोन कर.
हो हो हो, काळजी घे, ठेवते. काय रे, कसली यादी आहे ही? हे किराणा माल आणायचा होता ना, त्याची यादी. अरे अलीकडेच तर भरलं होतं ना माणसं सगळं. ते मागच्या वर्षी. मला सांग, मागचं सामान आपण आणलं ते वर्ष कुठलं होतं? 2018 ना, डिसेंबर. आता कुठला चालू आहे? 2019. म्हणजे मागच्या वर्षीच झालं नाही काय? कमाल करते. आनंदा, म्हणजे बघता बघता वर्षातला पहिला महिना संपला सुद्धा. खरंच कसले भराभर पुढे सरकतात दिवस. तुझ्या लग्नापासून नुसते सरकत नाहीत काय, ते असे धावतायत जोरा जोरात. तन्मय कुठे गेलाय सकाळी सकाळी? आई हा होतो आणखी एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेलाय. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला आणि हातातलं सुद्धा गमावून बसलाय. चांगली नोकरी होती मुंबईला. इथे नाशिकला यायचं खूळ कुठून डोक्यात आलं त्याच्या. सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसलंय. तन्मय पुन्हा एकदा स्थिरस्थावर होईपर्यंत माझ्या डोक्याला काही शांतता नाही.